या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। गोपीचंद पडळकरांच्या भाऊजाईच्या अडचणी वाढणार, झेडपीतील विजयाला शिंदे सेनेकडून कोर्टात आव्हान। भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भाऊजाई नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या माधवी ब्रह्मानंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण पडळकर यांच्या जिल्हा परिषद सदस्य निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे। त्यामुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आता पडळकर गटाकडून न्यायालयात काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर यांनी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती। त्या निवडणुकीतील माधवी पडळकर यांच्या विजयाला विटा न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे। माधवी पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या शिंदे सेनेच्या पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी गुरुवारी दिनांक 12 मार्च 2026 रोजी विटा न्यायालयात याचिका दाखल केली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे। आटपाडी तालुक्यातील निंबवडे गटात शिवसेनेच्या विद्या मोटे यांनी भाजपच्या माधवी पडळकर यांना आव्हान दिले होते। चुरशीच्या लढतीत भाजपच्या माधवी पडळकर यांनी 980 मतांनी शिंदे सेनेच्या मोटे यांच्यावर विजय मिळवला होता। हा विजय लोकशाही मार्गाने मिळवलेला नाही, हुकुमशाही, दमदाटी आणि दहशत माजवून माधवी पडळकर यांनी विजय मिळवला आहे, असा आरोप शिवसेनेच्या पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी केला आहे। शिवसेनेच्या पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी गुरुवारी दिनांक 12 मार्च 2026 रोजी विटा न्यायालयात माधवी पडळकर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। त्याबाबतची माहिती मोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। निवडणुकीच्या प्रक्रियेवेळच्या सर्व घटनांचे पुरावे आमच्याजवळ आहेत। निंबवडे गटाची निवडणूक ही लोकशाही मार्गाने झालीच नाही। निवडणुकीच्या वेळी विरोधकांकडून दहशत निर्माण करण्यात आली होती। प्रचाराच्या गाड्याही फोडण्यात आल्या होत्या। काही मतदारांच्या डोक्याला बंदूक लावून मारहाणही करण्यात आली होती। त्यामुळे ही निवडणूक लोकशाही मार्गाने झाली नाही, असा दावा पराभूत उमेदवार विद्या मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला।